नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त असायलाच पाहिजे. माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला फक्त 10 मिनिटात 1 कप गव्हाच्या पिठापासून असं हेल्दी टेस्टी युनिक नाश्ता बनवून दाखवणार आहे, जे खायला खूपच चटपटीत लागतो, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, जे घरच्या सर्व लोकांना खूप आवडेल. इथपर्यंत की एखाद्या वेळेस तुमच्याकडे पाहुणे आले आणि हा नाश्ता खाऊन तुम्हाला पाहुणेही विचारतील की तुम्ही हा नाश्ता कसं बनवला. तर चला वेळ न घालवता पटकन रेसिपीकडे वळूया. तर हा चटपटीत नाश्ता बनविण्यासाठी मी इथे एक मोठासा बाउल घेतला आहे. आता आपण यात टाकूया 1 कप गव्हाचे पीठ. हे तेच पीठ आहे ज्यापासून आपण चपात्या करतो. सोबतच टाकूया अर्धा कप बारीक रवा, ज्यामुळे नाश्ता खूपच कुरकुरीत बनेल. व 1/4 कप म्हणजे 2 ते 4 चम्मच बेसन, ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल. आता नाश्त्याला चटपटीत बनविण्यासाठी आपण यात काही मसाले टाकूया. 1 बारीक चिरलेली हिरवी मिरच, 1 चमचे जिरं, 1 चमचे ओवा, 1 चमचे हळद, 1 चमचे लाल तिखट, पाव चमचे गरम मसाला, 1 चमचे मॅगी मसाला, ज्यामुळे टेस्ट खूप छान चटपटीत येईल. 1 चमचे लसूण अद्रकाची पेस्ट, 1 चमचे पांढरे तीळ, ज्यामुळे नाश्त्याची लुकिंग आणि टेस्ट खूप छान येईल. व 1 चमचे चाट मसाला, ज्यामुळे फ्लेवर खूप छान येईल. जर तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही यात आमचूर पावडर किंवा 2 चमचे लिंबाचा रस पण टाकू शकता. 1 चमचे चवीनुसार मीठ टाकूया व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, ज्यामुळे सुगंध खूप छान येईल. आता नाश्त्याला टेस्टी बनविण्यासाठी आपण यात टाकूया 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे, ज्यांना मी किसणीने कद्दूकस करून घेतले आहे. आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात. पहा, आपण व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून याचा गोळा तयार करून घेऊयात. गोळा खूप जास्त सक्त किंवा खूप पातळ असायला नको. जशी आपण पोळ्यासाठी कणिक मळतो ना, अगदी तसंच आपल्याला याचा उंडा भिजवायचा आहे. पहा, आपला उंडा बनवून रेडी झाला आहे. आता यावर थोडंसं तेल टाकून स्मूथ करून घेऊयात. पहा, आपला उंडा बनवून रेडी झाला आहे. आता याला 5 मिनिटं मुरू द्यायचं, कारण आपण याच्यात रवा टाकला आहे ना, तर तो छान फुलून येईल. पहा, 5 मिनिटं झालेले आहे आणि उंडा पण छान मुरला आहे. आता आपण याचे 2 समान भाग करून घेऊयात आणि एका भागाला साईडला ठेवून देऊया आणि याचा असं गोळा तयार करून याची लोई करून घेऊयात. याप्रमाणे आता पोलपाटावर थोडीशी कणिक टाकून लोई लाटायची. आपल्याला याची मोठीशी पोळी लाटून घ्यायची. खूप जास्त पातळ पोळी लाटायची नाही, थोडी जाडच ठेवायची. पहा, आपण याची अशी जाड मोठीशी पोळी लाटून घेतली आहे. मी तुम्हाला याची थिकनेस दाखवते. पोळी अशी जाड असायला पाहिजे. आता आपण याला चारी साईडने कट करून घेऊयात आणि मधातून असं कट करून याचे 4 समान भाग करून घेऊया. तुम्ही वाटलंच तर ग्लास किंवा वाटीने गोल गोल पण कट करू शकता. तर याचप्रमाणे आपण सर्व नाश्त्याला बनवून कट करून घेऊयात. पहा, आपण सर्व स्नॅक्स बनवून तयार करून घेतले आहे. तुम्हाला जसा शेप द्यायचा असेल तुम्ही त्या शेपमध्ये कट करू शकता. तर चला पटकन आपण यांना कमी तेलात फ्राय करूया. त्यासाठी आपण पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून गरम करायला ठेवले आहे. पहा, तेल छान गरम झालेलं आहे. आता गॅसचा फ्लेम लो टू मीडियमच्या मध्यात ठेवायचं आणि एक एक करून असे पीसेस टाकायचे. सध्यांना अजिबात टच करायचं नाही. जेव्हा हे खालून हलकेसे क्रिस्पी होतील तेव्हा यांना हळूवार परतून घ्यायचं. पहा, हे खालून हलकेसे क्रिस्पी झाले आहे. आता आपण यांना हळूवार परतून घेऊयात. वाव, किती छान रंग आलेला आहे. तर यांना दोन्ही साईडने छान गोल्डन फ्राय करून घेऊयात.
वाव, किती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी बनले आहे. खरंच मित्रांनो, हे स्नॅक्स खायला खूपच टेस्टी लागतात. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. तर आपण यांना हळूवार प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर याचप्रमाणे आपण सर्व स्नॅक्स गोल्डन फ्राय करून घेऊयात. पहा, आपण सर्व स्नॅक्स गोल्डन फ्राय करून घेतले आहे. पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आली आहे. तर चला मी तुम्हाला याचे क्रिस्प दाखवते की हे किती क्रिस्पी बनले आहे. ऐकलत ना तुम्ही की हे किती कुरकुरीत क्रिस्पी बनले आहे. तर चला मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. वाव, पहा आतून टेक्स्चर किती छान आलेला आहे. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. तर तुम्ही हे गव्हाच्या पिठाचे स्नॅक्स एकदा तरी नक्कीच बनवा. सर्वांना खूप आवडेल. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.